हनुमान जन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह. भव्य शोभायात्रेने अवघी धर्मनगरी दुमदुमली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल घोडेगाव प्रखंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने घोडेगावचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि चैतन्यमय झाले होते. शोभायात्रेची सुरुवात हनुमान चालिसाच्या पठणाने झाली. जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या जयघोषाने आणि ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बजरंग दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या या यात्रेत हजारो रामभक्त सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेमुळे शोभायात्रेला एक वेगळीच शोभा आली होती. सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या सोहळ्यासाठी घोडेगाव प्रखंडातील अबालवृद्धांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. या वर्षीच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे सादर करण्यात आलेले मर्दानी खेळ. हातात तलवार, लाठीकाठी आणि आगीच्या कड्यांशी खेळताना तरुणांनी दाखवलेल्या साहसाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारतीय शौर्य परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या कला प्रकाराला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शोभायात्रेच्या सांगतेनंतर दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी मारुती मंदिर येथे महाप्रसादाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते. भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रसादाच्या ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यंत नेटके व्यवस्थापन केले होते. जय श्रीराम. जय श्रीराम. आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी घोडेगाव यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न केला आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच सर्व वर्गणीदार व सर्व हितचिंतक यांचे स्वागत करतो. आज या ठिकाणी अनेक वर्ष झाले घोडेगाव प्रखंडात आपल्या भागामध्ये हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय थाटात साजरा केला जातो. अनेक कार्यकर्ते भीमाशंकर पासून तर पूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतात. त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे घोडेगाव येथील बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते व त्यांच्या पाठीशी उभे राहणारे सर्व हितचिंतक, प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम. जय श्रीराम. वर्षाप्रमाणे यावर्षी हरिश्चंद्र महादेव संस्थांच्या श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदानं या ठिकाणी साजरा झाला. सकाळी 5 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाले. 5:30ला या ठिकाणी महाअभिषेक, 6:15 वाजता हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन 6:30 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर भजन आणि सर्व उत्साहामध्ये पार पाडला. सकाळी महाप्रसादाचं वाटप झालं. त्याचबरोबर सायंकाळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या वतीनं घोडेगाव आणि परिसरामध्ये फार अशी मोठी मुख्य बाजारपेठेने एक भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. त्या शोभायात्रामध्ये सर्व समाजाचे मंडळी या ठिकाणी सहभागी झाली. अत्यंत आनंदामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये हनुमान जयंती घोडेगाव मध्ये साजरी करण्यात आली. मी सर्वांचं या ठिकाणी हनुमान जयंतीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व हनुमान भक्तांचं, श्री राम भक्तांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्यांना शतशः धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय शंभूराजे. मी छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाडा शिवजन्मभूमी मर्दानी खेळ याची प्रशिक्षक आहे, रिया आकाश फुलपगार. आम्ही 3 वर्ष झाले मुख्यमंत्र्यांसमोर 19 फेब्रुवारीला कार्यक्रम करतो. तिथीनुसार आणि तारखेनुसार जो रायगडावरती राज्याभिषेक सोहळा होतो तिथेही आम्ही जुन्नरचं मार्गदर्शन करतो. महेश दादा लांडगे यांनी जो जगातला संभाजी महाराजांचा सर्वात मोठं स्मारक बांधलेलं आहे तिथेही आम्ही कार्यक्रम केला. आज हनुमान जयंतीनिमित्त आम्हाला बजरंग दलाने मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही लाठीकाठी, तलवारबाजी, दानपट्टा, भाला, गटका, पाश अशी विविध प्रकारचे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली आहे. आतापर्यंत छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाडा शिवजन्मभूमी जुन्नर यांनी मोफत 500 ते 600 मुलींना आणि एकूण 5 ते 6 हजार मुलं तयार केलेली आहेत. जय शिवराय, जय शंभूराज. जय श्रीराम. आज दिवसभर पाऊस चालू असताना सुद्धा आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने बजरंग दल दुर्गावाहिनी मातृशक्ती यांच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक घोडेगाव इथे काढण्यात आली आणि तिथे ढोलपथक, लाठीकाठी आपले
मारुती यांची सुद्धा म्हणजे कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि त्या कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल आम्ही सर्व बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्तीचे आभार मानतो. असंच आपलं धर्मकार्य टिकून राहावं ही त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.